मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 15 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की राणी तिच्या आईवडिलांना सांगत असते की मला तर वाटतं राघवचं माझ्यावर कधी प्रेमच नव्हतं, नाहीतर सिंधू मला जे येता जाता टोमणे मारते त्याबद्दल तो तिला काहीतरी बोलला असता, पण तो तर तिच्या अगेन्स्ट एकही शब्द बोलत नाही. तर दुसरीकडे सिंधू आप्पांच्या फोटोशी बोलत असते की त्यांना मी नव्हतं जायला सांगितलं, त्या त्यांच्या इच्छेने गेल्या. मी फक्त सगळ्यांसमोर खरं काय ते सांगितलं आणि त्याचा जर त्यांना त्रास होत असेल तर मी काहीच करू शकत नाही, कारण मी खोटं बोलू शकत नाही. तर दुसरीकडे राघवची DIG सरांसोबतची मीटिंग संपलेली असते. त्याने सरांना शब्द दिलेला असतो की मी माझं कर्तव्य व्यवस्थित पार पाडेल आणि त्यानंतर त्याला राणीची आठवण होते आणि तो मनाशी म्हणतो की मी आपली मैत्री अशी संपू देणार नाही मधू, आपली मैत्री टिकवणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण करणार. तुला पुन्हा घरी घेऊन येणार, काहीही झालं तरी आपली मैत्री तुटणार नाही. तर दुसरीकडे राणी ही राघवचाच विचार करत असते. तिला सतत राघवचे आणि तिचे आनंदी क्षण आठवत असतात. तर सिंधूची ही अवस्था काही वेगळी नसते. तिलाही घडलेला प्रकार पुन्हा पुन्हा आठवत असतो. ते तिघेही खूप अस्वस्थ असतात. तर दुसरीकडे राजश्री तिचं काम आवरत असते. तिच्या जवळच राखी तिच्या बाहुलीसोबत खेळत असते. तितक्यात सिंधू राजश्रीसाठी चहा घेऊन येते आणि सिंधूला पाहून राखी खुश होऊन तिला मिठी मारायला जाते. मात्र त्यामुळे सिंधूच्या हातातील चहाचा कप खाली पडून फुटून जातो. तितक्यात रुक्मिणी काकूही तिथे येते. सांडलेला चहा आणि फुटलेला कप पाहून ती चिडते आणि त्यामुळे राखी खूपच घाबरते आणि सिंधूच्या मागे लपण्याचा प्रयत्न करते. पण रुक्मिणी काकू यामध्येही सिंधूलाच दोष देते. ती म्हणते की सुनेनी घर जोडायचं असतं, पण ही मुलगी आल्यापासून काही ना काहीतरी तोडफोडच करत आहे. त्यावर सिंधू म्हणते की काकू हा कप चुकून फुटला. त्यावर रुक्मिणी म्हणते की मान्य आहे, हा कप चुकून फुटला, पण नाती तर मुद्दाम ठरवून तोडलीस ना. पण यावेळी राखी रुक्मिणीसमोर येत म्हणते की माझ्या फ्रेंडला कोणी काही बोलायचं नाही, माझी फ्रेंड चांगली आहे आणि तुम्ही सगळे वाईट आहात. त्यामुळे रुक्मिणी काकू सिंधूवर अजूनच चिडते. ती म्हणते की आधी राजश्रीला माझ्या विरोधात भडकवलं आणि आता माझ्या मुलीलाही माझ्या विरोधात उभं केलं. बघ कशी आगाऊपणाने बोलत आहे ती माझ्याशी, उलट उत्तरं देत आहेत मला. मात्र त्यावर राखी म्हणते की एकदा सांगितलं ना माझ्या फ्रेंडला ओरडायचं नाही म्हणून, सारखं सारखं का बोलता तुम्ही तिला, तुम्ही सगळे वाईट आहात. आणि ती राणीसुद्धा, तीसुद्धा किती बोलते सिंधूला, घाणेरडी आहे ती. बरं झालं ती निघून गेली इथून. आणि त्यामुळे सिंधू राखीला समजावत म्हणते की असं नाही बोलायचं मोठ्यांबद्दल, तुम्ही शांत व्हा. आणि त्यामुळे राखी लगेच शांतही होते. पण त्यामुळे रुक्मिणी म्हणते की माझी मुलगी तर तुझ्या शब्दाबाहेर नाही, तुझं सगळंच ऐकते ती. आता माझ्या लक्षात येत आहे की हे सगळं तिच्या डोक्यात कोण भरवतं ते. आणि ती राखीला म्हणते की तुझी फ्रेंड जर खरंच चांगली असेल ना तर ती राणीला पुन्हा घरी घेऊन येईल. त्यानंतर सिंधू राखीला तिच्या रूममध्ये पाठवते आणि रुक्मिणी काकूला म्हणते की आता राणीप्रमाणे मी सुद्धा या घरची सून आहे ना, मग तुम्ही माझ्याशी नेहमी असं तोडून का वागता. त्यावर रुक्मिणी म्हणते कारण तू माझं घर तोडायला निघाली आहे. त्यावर सिंधू म्हणते पण मी का करेल असं, मला माहीत आहे राणी तुमची आवडती सून आहे आणि मी नावडती. त्यावर रुक्मिणी म्हणते हो, कारण तू उद्धटासारखी वागते आणि आगाऊसारखी बोलते. पण तितक्यात आत्या तिथे येत म्हणते की सिंधू आगाऊ नाही, फक्त थोडी स्पष्ट बोलते ती, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. पण रुक्मिणी काकू आत्यालाही म्हणते की ही आगाऊ आणि तुम्ही बहिऱ्या. त्यामुळे सिंधू काकू म्हणून ओरडते. रुक्मिणी म्हणते असंख्य वेळा सांगितलं आहे बाहेरच्यांनी मध्ये मध्ये बोललेलं मला आवडत नाही, पण तरीही या बोलतच राहतात. त्यावर सिंधू म्हणते की ती बाहेरची नाही तर आत्या आहे माझी. पण रुक्मिणी काही ऐकूनच घ्यायला तयार नसते. शेवटी आत्याच सिंधूला समजावते की तू या घरची धाकटी सून आहे आणि या घरची मोठी सून घर सोडून निघून गेली आहे. तू जर तिची माफी मागितली तर तुला कमीपणा येणार नाही. मात्र सिंधू म्हणते की आप्पांनी मला शिकवलं आहे, आपली चूक नसताना आपण उगाच कोणाला सॉरी म्हणायचं नाही. चूक तर राणीची आहे, त्यांनीच माझा अपमान केला, माझ्याशी वाटेल तशा वागल्या, खरं तर त्यांनीच माझी माफी मागायला हवी. त्यामुळे रुक्मिणी म्हणते की तुझ्या आप्पांनी तुला मोठ्यांचा मान राखायलाही शिकवलं असेल ना. राणी या घरची मोठी सून आहे, नात्याने ती तुझ्यापेक्षा मोठी आहे, तेव्हा तिचा मान राखायचा, तिची माफी मागायची आणि तिला घरी घेऊन यायचं. मात्र सिंधू म्हणते की मला माहीत आहे त्या मोठ्या आहेत, पण मग त्यांच्याकडून कधी चुका होऊच शकत नाही का. त्याचवेळी राजश्री तिथे रुक्मिणीला म्हणते की वहिनी पुरे करा आता,
मी हात जोडते तुमच्यासमोर, सिंधूला सारखं सारखं टोचून बोलणं बंद करा. आणि त्यामुळे रुक्मिणीला धक्काच बसतो. राजश्री पुढे म्हणते की राणीची याआधीही हे घर सोडून जाण्याची इच्छा होती ना, मग आता जर ती गेली तर काय बिघडलं. मात्र रुक्मिणी म्हणते की राणी स्वतःच्या इच्छेने माहेरी गेली नाही. खुशीने माहेरी जाणं आणि दुसऱ्याच्या त्रासाला कंटाळून घर सोडणं यात खूप मोठा फरक आहे. आणि ती पुन्हा सिंधूला सांगते की तू राणीची जाऊन माफी माग आणि तिला परत घरी घेऊन ये. मात्र सिंधू त्यावर ठामपणे हेच सांगते की माझी काहीही चूक नसताना मी त्यांची माफी मागणार नाही. त्यानंतर रात्री सिंधू एकटीच आप्पांचा विचार करत बसलेली असते. तिला पूर्वीचे त्यांचे आनंदी क्षण आठवून हसू येतं. पण तितक्यात राघव तिथे येत सिंधूला विचारतो की काय झालं इतकं हसायला, खूप खुश दिसतेस आज तू. त्यावर सिंधू सांगते की माझ्या एंट्रन्स एक्झामचा रिझल्ट लागणार आहे ना, खरं सांगू तर मला खूप टेन्शन आलं आहे. त्यामुळे राघव म्हणतो की स्ट्रेंज, टेन्शनमध्ये असताना लोक हसत नाही, पण खरं तर तू टेन्शनमध्ये नाही तर आनंदात जास्त दिसतेस. त्यावर सिंधू म्हणते की हो आहे मी आनंदात. आता माझं मेडिकलला ॲडमिशन होणार आहे, माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. पण राघव तिला विचारतो फक्त हेच एक कारण आहे की मधू घर सोडून गेली म्हणून आनंदात आहेस तू. आणि त्यामुळे सिंधूला खूप वाईट वाटतं. ती म्हणते आता तुम्हीसुद्धा हेच बोला, मी का खुश होईल ती घर सोडून गेली तर, माझा काय संबंध. पण तुम्ही मात्र अस्वस्थ आहात त्या गेल्यापासून. आणि याच गोष्टीमुळे त्या दोघांचा वाद सुरू होतो. सिंधू म्हणते की तुम्हालाही असंच वाटतं का, मी जाऊन त्यांची माफी मागावी आणि त्यांना परत घेऊन यावं. त्यावर राघव म्हणतो तू जरी हे केलं तरी ती परत येणार नाही, कारण मी मधूला व्यवस्थित ओळखतो. तिचा स्वाभिमान दुखावला आहे, ती आता परत येणार नाही. तू मात्र सेलिब्रेट कर. आणि त्यामुळे त्या दोघांचा वाद पुन्हा सुरू होतो. राघव सिंधूला म्हणतो की तू कधी कोणावर प्रेम केलं असतं तर तू माझं आणि मधूचं नातं समजू शकली असती. आणि या गोष्टीमुळे सिंधू खूप दुखावते. ती मनाशी म्हणते की मी सुद्धा प्रेम केलंय माझ्या आप्पांवर. आपला माणूस आपल्या जवळ नसल्यास किती अस्वस्थ वाटतं ते कळू शकतं मला. आणि म्हणूनच मी मधूला नक्कीच परत घेऊन येईल, फक्त तुमच्यासाठी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राघव मधूला परत घेऊन येण्यासाठी तिच्या माहेरी जातो. मात्र मधू त्या घरात आणि राघवच्या आयुष्यात परत जाण्यासाठी नकार देते. आणि तिच्या आईवडीलही तिच्या निर्णयाला पाठिंबा देतात. राघव त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करतो. तो सिंधूच्या वतीने तिची माफीही मागतो. मात्र मधू त्याच्यासोबत परत त्या घरात येण्यासाठी नकार देते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघवसाठी सिंधू मधूच्या माहेरी जाते आणि तिची माफी मागून तिला परत त्या घरात येण्यासाठी विनंती करते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.